क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण 19 फेब्रुवारी 2009 रोजी भारताच्या राष्ट्रपती प्रतिभाताई देवीसिंह पाटील यांच्या हस्ते होत आहे। या कार्यक्रमासाठी राज्याचे मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण साहेब, माननीय केंद्रीय कृषी मंत्री शरदचंद्र पवार साहेब, क्रांतीवीर पद्मभूषण डॉक्टर नागनाथांना नायकवडी, सौ कुसुमताई नायकवडी हे कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत। क्रांतीवीर नागनाथांचा सहभाग खूप महत्त्वाचा आणि मोलाचा होता। क्रांतीवीर नागनाथांच्या नेतृत्वाखाली शिराळा तालुक्यामध्ये आझाद हिंद सेनेची फौज उभा केली गेली। त्या फौजेला शस्त्र उपलब्ध करण्यासाठी गोव्याहून पोर्तुगीजांची संबंध आणून शस्त्र उपलब्ध केली। त्यासाठी लागणाऱ्या पैशासाठी धुळ्याचा खजिना लुटला। सातारचा जेल क्रांतीवीर नागनाथांनी फोडला। अशा अनेक घटना क्रांतीवीर नागनाथांनी स्वातंत्र्य चळवळीत केल्या आणि त्यामुळे क्रांतिसिंह नाना पाटलांचे खरे वारसदार क्रांतीवीर नागनाथांनाच आहे। देशाच्या स्वातंत्र्यानंतर सुद्धा क्रांतीवीर नागनाथांनी रचनात्मक काम गोरगरीब शेतकरी यांच्या आर्थिक उन्नतीसाठी केलेलं आहे। हुतात्मा किसनयर सहकारी साखर कारखाना काढून आणि इतर उद्योगधंदे उभा करून स्वातंत्र्य चळवळीमध्ये जीवाची बाजी लावून लढणारा एक योद्धा आणि स्वातंत्र्यानंतर गांधीवादी विचारानं जनतेसाठी आदर्श उद्योग उभा करून चालवणारा एक समाजसेवक, शैक्षणिक समस्या सोडवण्यासाठी सातत्यानं धडपडणारा शैक्षणिक क्षेत्रातला कार्यकर्ता, गोरगरिबांचे अश्रू पुसणारा एक अत्यंत हळव्या मनाचा एक नेता, असे अनेक पैलू क्रांतीवीर नागनाथांच्या बाबतीमध्ये आहेत। दीनदलित, धरणग्रस्त, दुष्काळग्रस्त यांच्या समस्या सोडवण्यासाठी आज वयाच्या 87व्या वर्षी सुद्धा क्रांतीवीर अण्णा सातत्यानं कामकाजात असतात आणि या सर्व बाबींचा विचार करूनच केंद्र सरकारनं पद्मभूषण हा किताब 26 जानेवारी दिवशी या भारताच्या राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्याकडून क्रांतीवीर अण्णांना जाहीर झाला आणि त्यामुळं खऱ्या अर्थानं या चळवळीला बळ मिळालं। उशिरा का पण होईना, पण या कार्याची देशपातळीवरती दखल घेतली गेली आणि त्यामुळं निश्चितपणानं गोरगरीब जनतेच्या चळवळीला एक आधार मिळाला म्हणावा किंवा बळ मिळालं म्हटलं तर वावगं ठरणार नाही। आणि म्हणून या सगळ्या बाबीचा विचार करूनच भारताच्या राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांनी क्रांतिसिंह नाना पाटलांच्या पुतळ्याच्या अनावरणाच्या कार्यक्रमाला येण्याचं निश्चित केलं। हे वाळवेकरांच्या दृष्टीनं आणि एकूणच या परिसरातल्या स्वातंत्र्य चळवळीच्या दृष्टीनं अत्यंत मोलाचा आणि ऐतिहासिक क्षण आहे। या कार्यक्रमाच्या निमित्तानं त्या वाळव्याला येतात, जे वाळवेकरांचं सुद्धा भाग्य। ग्रामीण भागामध्ये राष्ट्रपतींचा कार्यक्रम होत नाही, पण त्यांनी ते सगळे संकेत बाजूला ठेवून या कार्यक्रमाला यायचा कार्यक्रम निश्चित केला। हे आम्ही सर्वजण भाग्य समजतो। 19 फेब्रुवारीला त्या येतात। अक्षरशः 1.5 लाखांच्या पेक्षा जास्त लोक या कार्यक्रमाला हजर राहतील। स्त्रियांमध्ये सुद्धा त्यांच्या बाबतीमध्ये खूपच उत्सुकता आहे की एक महिला या देशाच्या राष्ट्रपती झाल्यात आणि ती महाराष्ट्राची आहे आणि त्यामुळं या कार्यक्रमाला महिलांची सुद्धा गर्दी मोठी असणार आहे। महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागातून स्वातंत्र्य सैनिक, त्याचबरोबर राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, सहकार अशा वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवर या कार्यक्रमासाठी येणार आहेत आणि निश्चितपणानं मला खात्री आहे की हा अत्यंत देखणा आणि अत्यंत चांगल्या पद्धतीनं हा कार्यक्रम क्रांतिसिंहांना शोभेल अशा पद्धतीनं होईल याची मला खात्री आहे। या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी हुतात्मा संकुलामधील प्रत्येक घटक दक्ष आहे। तो आपापल्या जबाबदाऱ्या पार पाडण्याच्या दृष्टीने कार्यतत्पर आहे आणि त्याचबरोबर शासकीय यंत्रणा सुद्धा त्या दृष्टीने त्यांना सहकार्य करत आहे। तेव्हा
हा 19 फेब्रुवारीचा दौरा अत्यंत चांगल्या पद्धतीनं यशस्वी होईल, ऐतिहासिक आणि वैभवशाली होईल असं माझी धारणा आहे.